Hello guys, my name is Pratiksha. Today we learn about one of the popular question which is asked in interview. That is, what is the OOPS concept in Java? So basically काय असतं OOPS concept? आपण जेव्हा प्रोग्रामिंग करतो तेव्हा काही वेळेस खूप कॉम्प्लेक्स प्रोग्राम होतो. सो त्यासाठी आपल्याला कोड रिलेबल बनवण्यासाठी रीडेबल किंवा मेंटेनेबल दिसण्यासाठी इझी कोड दिसण्यासाठी म्हणजे इझी टू बी अंडरस्टूड होण्यासाठी आपले काही फीचर्स असतात. त्या फीचर्स बेसिसवर आपण कोड लिहितो जेणेकरून ते कसं इझिली रीडेबल होतं कोड. सो उप्स बिफोर गोइंग टू कन्सेप्ट ऑफ उप्स आपण उप्स म्हणजे काय ते बघू. उप्स म्हणजेच काय? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, जे आपल्याला हेल्प करतं प्रोग्राम इझी वे मेंटेन करायला. तर त्याचे ऑब्जेक्ट उप्स कन्सेप्टमध्ये असे 5 फीचर्स असतात जे आपल्याला हेल्प करतात प्रोग्राम लिहिण्यासाठी. तर फर्स्ट वन काय आहे? क्लास अँड ऑब्जेक्ट. नेक्स्ट, इनहेरिटन्स. आफ्टर दॅट, polymerization. Fourth is abstraction. And encapsulation. हे 5 अशी कन्सेप्ट आहेत. पॉलीमॉर्फिझम आहे ते. हे 5 कन्सेप्ट आहेत जे आपल्याला 5 फीचर्स आहेत. असे काही फीचर्स आहेत जे आपल्याला हेल्प करतात वेल मेंटेनेबल कोड लिहिण्यासाठी. तर पहिल्यांदा आपण क्लास आणि ऑब्जेक्ट पाहू. नक्की क्लास पहिल्यांदा. सो मी एक्लिप्स ओपन केले. आपण एक क्लास क्रिएट करू. इथे मी पॅकेज क्रिएट केले. त्याच्यामध्ये आपण एक क्लास क्रिएट करू. न्यू क्लास. क्लासचं नाव देऊ सपोज बेसिक कॉन्सेप्ट. तर क्लास आणि ऑब्जेक्ट काय असतं? बेसिकली हा क्लास आहे. आता ह्या क्लासमध्ये जे जे आपण देऊ, सपोज मेथड असेल किंवा व्हेरिएबल असेल, तर ते ऑब्जेक्ट क्रिएट करून आपण ते ॲक्सेस करतो. सपोज आता मी एक मेथड क्रिएट करते. पब्लिक व्हॉइड टेस्ट मेथड. टेस्ट मेथड हे मेथडला नाव देते. सपोज आपण प्रिंट करू क्लास अँड ऑब्जेक्ट कॉन्सेप्ट. सो मला हे आता प्रिंट करायचं आहे. तर कसं करणार? तर पहिल्यांदा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. पण बिफोर दॅट ऑलवेज प्रोग्रामचं एज्युकेशन हे मेन मेथडने स्टार्ट होतं. सो आपण मेन मेथड घेऊ. मेन मेथड आहे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. इथे आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ऑब्जेक्ट म्हणजेच काय? क्लासचं नाव. क्लासचं नाव काय आहे? बेसिक कॉन्सेप्ट. कॉपी करू, पेस्ट, देन ऑब्जेक्ट, न्यू, क्लासचं नाव. हे म्हणजेच काय असतं? कन्स्ट्रक्टर असतं. त्यात हे कॉन्सेप्ट म्हणजेच काय असतं? वी इनिशियलाइज द क्लास विथ कन्स्ट्रक्टर which gives the instant of class. Instance means object. आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू आपण कॉल करतो. ऑब्जेक्ट डॉट. आता आपलं मेथडचं नाव काय? टेस्ट मेथड. हे बघा, टेस्ट मेथड आली. सिलेक्ट इट. असं आपण मेथड कॉल करतो. आता आपण रन करू, सेव्ह करू, कंट्रोल एस.
देन रन. आपल्याला आउटपुट मिळालं, क्लास अँड ऑब्जेक्ट कॉन्सेप्ट. सपोज आता एकच मेथड आहे क्लासमध्ये, आपण व्हेरिएबल सुद्धा ऍक्सेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी एक नंबर इनिशियलाइज केला, सपोज नंबर इज इक्वल टू 10. आता मला हा 10 इथे ऍक्सेस करायचा, तर मग आपण कसं करणार, सिस्टीम आता ह्याच्यामध्ये आपण हे ऍक्सेस करू. मग कसं करणार, ऑब्जेक्ट डॉट व्हेरिएबलचं नाव काय आहे, नम आहे. हे बघा नम येतं, नंबर क्लिक करायचं. असं आपण इझिली ऍक्सेस करू शकतो. आपण आता रन करून पाहू. 10 नंबर आला. आपण डायरेक्टली ऑपरेशन सुद्धा करू शकतो ह्याच्यावर. सपोज मला 10 मध्ये 2 ऍड करायचे. सेव्ह करा, रन करा. 12 आलं. अशा प्रकारे आपण क्लासमधले जेवढ्या काही गोष्टी आहेत, सपोज मेथड असेल किंवा व्हेरिएबल असेल, काही गोष्ट असेल क्लासमधली, तर ऑब्जेक्ट थ्रू आपण कॉल करू शकतो आणि एक्झिक्यूट करू शकतो. आता सेकंड काय आहे, इनहेरिटन्स. हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर आपण इनहेरिटन्स काय आहे ते बघू. तर इनहेरिटन्सचे बेसिकली 4 टाईप असतात. फर्स्ट वन इज अ खाली ना मॅम तेच दाखवा ना सिंगल इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचे 4 टाईप्स असतात. सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, हायरार्किकल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स. तर पहिल्यांदा आपण सिंगल इनहेरिटन्स पाहू. सिंगल इनहेरिटन्स म्हणजेच काय असतं, एक क्लास आहे तो दुसऱ्या एकाच क्लासला एक्सटेंड करतो. तर आपण प्रॅक्टिकली बघू. तर पहिल्यांदा मी एक क्लास क्रिएट करते. सपोज पॅरेंट. ह्या पॅरेंट क्लासमध्ये आपण एक मेथड क्रिएट करू, पब्लिक void parent मेथड. ओके. आता अजून एक क्लास क्रिएट करू, चाइल्ड क्लास. आता पॅरेंट क्लासमधली ही मेथड मला चाइल्ड क्लासमध्ये घ्यायची आहे. तर कसं करणार, आपण चाइल्ड क्लासमध्ये इनहेरिटन्स कॉन्सेप्ट यूज करणार. म्हणजेच काय, बाय युजिंग एक्सटेंड कीवर्ड्स. कीवर्ड तर बरोबर आहे. बाय युजिंग एक्सटेंड कीवर्ड्स आपण पॅरेंट क्लास इनहेरिट करतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. एक्सटेंड कीवर्ड यूज करायचा आणि त्या क्लासचं नाव द्यायचं. मला ह्या क्लासमधून ह्या क्लासमध्ये मेथड ॲक्सेस करायची. सो पॅरेंट क्लासमध्ये आता पॅरेंट मेथड आहे. आपण काय करू, चाइल्ड क्लासमध्ये एक ऑब्जेक्ट क्रिएट करू. आपल्याला माहिती आहे मेन मेथड पासून नेहमी एक्झिक्युशन स्टार्ट होतं. सो आता आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करू. ऑब्जेक्ट थ्रू आपण ॲक्सेस करतो ना. एक ऑब्जेक्ट क्रिएट करू, क्लासचं नाव चाइल्ड, ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू चाइल्ड,
आता ऑब्जेक्ट थ्रू कॉल करू आपण. तर आपल्याला इथं पॅरेंट मेथड मिळायला हवी. हे बघा, पॅरेंट मेथड इज अवेलेबल बिकॉज आपण एक्सटेंड कीवर्ड वापरून त्या पॅरेंट क्लासला ॲक्सेस केले. सो पॅरेंट क्लासमध्ये जेवढ्या काही मेथड्स असतील आपल्याला ह्या चाइल्ड क्लासमध्ये मिळून जातील. हे झालं सिंगल लेवल इनहेरिटन्स. आपण खूप अच्छा, मेथड्स क्रिएट करू शकतो. प्रश्न होता माझा की जेव्हा पण आपल्याला हे पॅरेंट क्लासमधून मेथड कॉल करायची असेल चाइल्ड क्लासमध्ये, तर तेव्हा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावंच लागतं का? हो, विदाउट एक ऑब्जेक्ट क्रिएशन करू होत शकतो नाही? आपण. स्टॅटिक मेथड जर असेल, स्टॅटिक कीवर्ड, ते आपण कॉन्सेप्ट बघणार आहे पुढे. स्टॅटिक कीवर्ड हा यूज केला ते विदाउट ऑब्जेक्ट सुद्धा आपण ऍक्सेस करू शकतो. आता सपोज आता मी हा स्टॅटिक कीवर्ड यूज केला, हे बघ. आता ऑब्जेक्ट थ्रू पण कॉल करू शकतो आणि विदाउट ऑब्जेक्ट थ्रू सुद्धा कॉल करू शकतो. दिस इज द ब्युटी ऑफ स्टॅटिक कीवर्ड्स. ओके, थँक्यू. हे झालं सिंगल लेवल इनहेरिटन्स. आता आपल्याला मल्टी लेवल पाहिजे. आता मल्टी लेवलमध्ये काय असतं? मल्टी लेवलमध्ये एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये, दुसऱ्या क्लासमधून तिसऱ्या क्लासमध्ये असं स्टेप असते. तो आपण अजून एक क्लास क्रिएट करू. सपोज पॅरेंट चाइल्ड ग्रँड क्लास क्रिएट करू आपण एक. डिसेंडेंट ग्रँडचाइल्ड. सो मला आता काय करायचंय, ग्रँड क्लासमधले जेवढे मेथड्स असतील ते पॅरेंट्समध्ये घ्यायचे. आता सपोज आपण इथे एक मेथड क्रिएट करू, पब्लिक void grand मेथड. सिस्टम आउट, एक मेसेज देऊ आपण ग्रँड मेथड. सपोज आता ही मेथड मला पॅरेंटमध्ये हवी, तर पॅरेंटमध्ये मी कसं करणार? मग सेम प्रोसेस, एक्सटेंड कीवर्ड वापरायचं आणि क्लासचं नाव द्यायचं. grand. So that's name is we access from grand class in parent. So आता आपण इथे काय करू, एक मेन मेथड घेऊ. आता ऑब्जेक्ट क्रिएट करू. विदाउट मेन मेथड कॉल करू शकत नाही का? करू शकतो ना. विदाउट मेन नॉट पॉसिबल बिकॉज प्रोग्राम इज एक्झिक्युशन ऑलवेज स्टार्ट फ्रॉम मेन मेथड. ओके. हे झालं आपलं इन्स्टंट ऑफ कन्स्ट्रक्टर, इन्स्टंट ऑफ क्लास, म्हणजेच काय ऑब्जेक्ट क्रिएशन झालं. आता ऑब्जेक्ट थ्रू आपण चेक करूया ग्रँडची मेथड अवेलेबल आहे का. सी मेथड इज अवेलेबल ऑफ ग्रँड क्लास. आता आपण रन करून बघूयात. रन करू आपण. सी
ग्रँड मेथड इज अवेलेबल इन पॅरेंट क्लास. आता पॅरेंट क्लासच्या ज्या काही मेथड आहेत त्या चाइल्ड क्लासमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. चाइल्ड क्लासमध्ये पॅरेंट क्लासची मेथड अवेलेबल आहे, बट मला ग्रँडची पण पाहिजे. सो आता ग्रँडची पण इथे येणार, बिकॉज आपण पॅरेंटमध्ये ग्रँड ॲक्सेस केले. सो ग्रँडचे सगळ्या पॅरेंटमध्ये येणार. सो पॅरेंटमध्ये ऑलरेडी ग्रँडचे पण आहेत. सो चाइल्डमध्ये पण ग्रँडचे पण येणार प्लस पॅरेंटचे सुद्धा येणार. ऑब्जेक्ट डॉट पॅरेंट ही अवेलेबल आहे. देन आपण चेक करूया ग्रँडची पण अवेलेबल आहे का, ही पण अवेलेबल आहे. असे दोन्ही पण येतात चाइल्डमध्ये. ओके. सो हे झालं मल्टी लेवल, म्हणजे एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये आणि दुसऱ्या क्लासच्या तिसऱ्या क्लासमध्ये. तसंच इथे पण आहे, ग्रँडचे सगळे फीचर्स जे काही मेथड ते पॅरेंट्सला जातात आणि पॅरेंटचे सगळे मेथड्स चाइल्डला जातात. हे झालं मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता थर्ड आहे हायरार्किकल इनहेरिटन्स. म्हणजेच काय, सेमच क्लास दोन क्लासमध्ये ॲक्सेस होतो. म्हणजे क्लास एकच आहे कॉमन क्लास, जो बीने पण ॲक्सेस केलाय आणि सीने पण ॲक्सेस केलाय. फॉर एक्झाम्पल आता आपण काय करू, ग्रँड क्लास आहे. ग्रँड क्लास आहे ना, आपण पॅरेंट्समध्ये पण घेऊ आणि चाइल्डमध्ये पण घेऊ. हा ग्रँड क्लास आहे. सो ही मेथड आपण चाइल्डमध्ये पण ॲक्सेस करू. मग इथं काय येणार, ग्रँड येणार. आणि पॅरेंटमध्ये पण तोच क्लास घेऊ. म्हणजेच काय, ग्रँड. म्हणजे पॅरेंटनी ग्रँड ॲक्सेस केलाय आणि चाइल्डनी पण ग्रँड ॲक्सेस केलाय. सो दोन्ही क्लासमध्ये ग्रँड क्लास ॲक्सेस केलाय, म्हणजे सेमच क्लास ॲक्सेस केलाय. म्हणजेच काय, ग्रँडचे जे काय मेथड्स असतील, मीन्स काय, ही ग्रँड मेथड आहे. सपोज ग्रँड मेथड आहे. सो ही दोन्ही क्लासमध्ये अवेलेबल असणार, चाइल्डमध्ये पण आणि पॅरेंटमध्ये पण. आपण बघू चाइल्डमध्ये आले का. ऑब्जेक्ट डॉट ग्रँड आली, ही झाली चाइल्डमध्ये पण. आता पॅरेंटमध्ये आले का बघू, चेक करू आपण. ऑब्जेक्ट डॉट ग्रँड इथे पण अवेलेबल आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही ठिकाणी ॲक्सेस करू शकतो सेमच क्लास. ते झालं कॉन्सेप्ट दॅट इज कॉल्ड हायरार्किकल इनहेरिटन्स. आता मल्टिपल इनहेरिटन्स. बेसिकली जावामध्ये ना मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही, तरी आपण चेक करूयात. त्याचा कॉन्सेप्ट काय आहे, एकाच क्लासमध्ये आपण दोन क्लास इनहेरिट करतो. म्हणजे पब्लिक क्लास सी एक्सटेंड्स ए बी, म्हणजे दोन क्लास ह्या एका क्लासनी इनहेरिट केलेत. पण जावा सपोर्ट नाही करत. लेट्स सी, सपोज हा चाइल्ड आहे, तर आपण चेक करू पॅरेंट पण घेतोय का. Just see, it not support. That means in Java multiple inheritance it not support. So basically mostly single inheritance हा कॉन्सेप्ट जास्त यूज केला जातो जेव्हा आपण रिअल प्रोजेक्टवर वर्क करतो. So guys, this is all about inheritance concept. Thank you.